नमस्कार मित्रांनो, विनय कोठावदे व्लॉग्स आणि सातचा चहा या आपल्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. मी विनय कोठावदे आणि आज आहे 23 एप्रिल. तो म्हणजे जागतिक पुस्तक दिन. आणि जागतिक पुस्तक दिन सेलिब्रेट करण्याचं या पवित्र वास्तूशिवाय दुसरं काही स्थान मला भेटलं नाही. मी आहे आज माझ्याच एरियात असलेल्या लोकमान्य नगर येथील अटल ज्ञानसंकुल या वास्तू म्हणण्यापेक्षा हे ज्ञानाचं मंदिर म्हटलेलं वावं करणार आहे. आणि त्याची करता धरता आणि त्यांच्यामुळे ही वास्तू इथे नावारूपास आलेली आहेत. आणि त्यांची जी संकल्पना होती ते आमच्या एरियाचे लाडके नगरसेवक संभाजी मोरुसकर सर माझ्यासोबत आहेत. एज्युकेशन मॅटर करतं मी नेहमी म्हणत असतो. आणि एक एज्युकेटेड व्यक्ती जेव्हा राजकारणात येतो आणि त्याची जी विजन असते ते कोणत्या वेगळ्या प्रकारचं असतं याचं जिवंत उदाहरण मी गेल्या 15 वर्षापासून अनुभवत आहे. आणि मोरुसकर सरांचा मी अल्प परिचय करून इच्छितो. हे ॲज अ डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून महिंद्रामध्ये करू सर करेक्ट डेप्युटी जनरल मॅनेजर महिंद्रामध्ये त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली आहे. मी पण बेसिकली ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. मला आठवतं जेव्हा मी इंजिनिअरिंग कंप्लीट गेलो होतो तेव्हा सरांकडे CV घेऊन गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं सर मला जॉब बघा महिंद्रामध्ये. तेव्हा ते डेप्युटी जनरल मॅनेजर होते आणि तेव्हा पण त्यांनी प्रयत्न केले होते तसं. असं प्रत्येकासाठी धावून जाणारा, प्रत्येकासाठी मदतीला उभा असणारा, जेव्हा ते नगरसेवक पण नव्हते आहे तेव्हा अशा असलेले हे आमचे संभाजी मोरुसकर सर आज आपल्याला कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला लाभलेले आहेत. जागतिक पुस्तक दिनानिमित्त त्याचे सरांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो माझ्या कार्यक्रमाला. आणि सर खरंच तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. मोरुसकर सर, तुम्हाला ही जी वास्तू आहे तुम्हाला का वाटलं वेळात राहावं असं तुम्हाला का वाटलं? मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक संस्थांमध्ये काम करतो आणि हे करत असताना अभिनव वाचनालय ही एक पहिली वाचनालय आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 25,000 ग्रंथसंपदा आहे. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं त्या ठिकाणी आहेत. परंतु त्या ठिकाणी येऊन लोक पुस्तक घेऊन घरी जातात आणि बहुतेक करून कथा, कादंबऱ्या, धार्मिक ग्रंथ अशा प्रकारची ग्रंथसंपदा आहे. आणि हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्या या नाशिक रोड भागामध्ये अनेकांच्या घरामध्ये अभ्यासासाठीचं अनुकूल असं वातावरण नाही आहे. आणि हे अनुकूल वातावरण नसल्यामुळं अनेक विद्यार्थी मागं राहतात. आणि म्हणून अशा प्रकारची एक अभ्यासिका आपण निर्माण जर केली तर या ठिकाणी एकत्र येऊन विद्यार्थी सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास करतील आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना, वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जातील आणि यश संपादन करतील. आणि जेणेकरून त्या एका विद्यार्थ्याचाच नाही तर एक विद्यार्थी जर शिकला तर त्याच्याबरोबर त्याचं घर, त्याचा परिसर, त्याचे नातेवाईक अशा अनेक प्रकारच्या मध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो असं माझा अनुभव आहे. आणि विशेष करून या ठिकाणाहून नाशिक रोडला राहणारा जो विद्यार्थ्यांचा क्राऊड आहे तो आजूबाजूच्या विविध खेड्यांच्या मधनं या ठिकाणी विद्यार्थी येतात आणि एका रूममध्ये 5 विद्यार्थी, 7 विद्यार्थी, 10 विद्यार्थी असं एकत्रितपणे राहतात. शाळा कॉलेजेसला जातात आणि मग त्यांना अभ्यास करण्याची सुविधा निर्माण करण्याचं मनामध्ये आलं आणि आपण या अभ्यासिकेची निर्मिती आहे. खूपच सुंदर उपक्रम आहे. आता वाजलेले सकाळचे 7:30 करू शकतो आपण घड्याळात. आणि आत्तापासून विद्यार्थ्यांची रीग ही चालू झालेली वाचनालयात. आणि हे वाचनालय किती वाजेपर्यंत चालू असतं सर? सकाळी 7 वाजता आपल्या अभ्यासिका सुरू होते आणि रात्री 10 पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करू शकतात. ग्रेट. जेव्हा मी लहान होतो मित्रांनो, मी आहे शहरात लहानाचा मोठा झालेलो आहे. मला आमच्या ज्या गोष्टींची उणिवा होती किंवा ज्या आम्हाला मिळाल्या नाही ज्या गोष्टींचा लाभ, त्या गोष्टी आता सरांनी हेरून बरोबर त्याचं सरांनी इथे आम्हाला उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने. बांगारकर सर आहेत माझ्यासोबत जे स्वतः शैक्षणिक वेल क्वालिफाईड पर्सन आहेत. त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारू. ॲक्च्युली जर बघितलं तर लोकप्रतिनिधी हा असा विचार करतात की कार्यकर्त्यांनी किंवा जनरल पब्लिकने शिकू नये जास्त, कारण शिकलेला माणूस प्रश्न विचारतो. त्यामुळं कोणी प्रश्न विचारू नये आपल्याला असं त्यांचा साधारणतः हेतू असतो. परंतु इथे मात्र आपल्याला उलटं दिसतंय. एक लोकप्रतिनिधी बघतोय की मुलांनी कसं शिकावं, मुलांनी शैक्षणिक प्रगती कशी व्हावी याची काळजी घेतोय. ॲक्च्युली हे थोडंसं अपवादात्मक उदाहरण आहे. तर हे जे अपवादात्मक उदाहरण हे सर्वच लोकप्रतिनिधी म्हणजे यातून बोध घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सर, तुम्ही तुमच्या एरियासाठी करताय ते एकदम अभिनंदनीय आहे, त्याबद्दल काही दुमतच नाही. आणि याच प्रकारे बाकी जो लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी शैक्षणिक कार्याला कसं महत्त्व दिलं पाहिजे, त्यांनी अजून काय काय केलं पाहिजे, तुम्ही काय त्यांना सजेस्ट कराल बाकीच्या लोकप्रतिनिधी? नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक इमारती अभ्यासिका म्हणून बांधल्या गेल्या, परंतु
एखादी वास्तू निर्माण करणं आणि सुरू करणं सोपं आहे, परंतु ती सातत्यानं चालू ठेवणं, मेंटेन करणं खूप अवघड असं काम आहे. त्यासाठी डिव्होशन असल्याशिवाय ते करता येत नाही. आपण 2014 साली सन्माननीय त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते नितीन गडकरी, आता राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते अभ्यासिकेचं उद्घाटन केलं आणि नितीन ज्यावेळेला प्रवास भारतभर करतात त्यावेळेला या अभ्यासिकेचं त्या ठिकाणी लोकांना सांगतात. आजही देशभरातून अनेक लोक, अनेक खासदार या ठिकाणी या अभ्यासिका पाहण्यासाठी रोल मॉडेल म्हणून बघायला येतात की अशा प्रकारच्या अभ्यासिका निर्माण करता याव्यात. आणि म्हणून केंद्र शासनाच्या बजेटमध्ये त्याची प्रोव्हिजन केली आहे की अशा प्रकारचे खासदार आपल्या खासदार निधीमधून तालुका पोलीसला किंवा वेगवेगळ्या आपल्या भागामध्ये अभ्यासिका निर्माण करू शकतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या अभ्यासिका बघण्यासाठी या ठिकाणी आणि माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला की जर आम्हाला एक छोटासा टूर जर मिळाला, जेणेकरून हा व्हिडिओ बघून काही लोक भारतातले किंवा हा व्हिडिओ आहे आपला व्हिडिओ युट्यूब असं माध्यम आहे, तो व्हिडिओ आज कुठेही लोक बघू शकतात. आणि हा व्हिडिओ बघून जर कोणी प्रेरित झालं आणि त्यांच्या भागात खेड्यामध्ये छोटीशी जरी आज त्यांनी आपल्या इथून प्रेरित होऊन तुमच्या कार्याच्या वाचनालय जर चालू केली तर आपण या व्हिडिओचं सार्थक झालं असं समजूया. आणि एक माझी त्यामुळे रिक्वेस्ट होती. आणि ते इथून उठण्याच्या आधी मी जस्ट इथून मी सरांना जेव्हा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी सांगितलं होतं, इथून बरेचसे MPSC UPSC विद्यार्थी पासआउट झालेले आहेत. त्याच्याबद्दल 2 मिनिटं जर मला सांगा सर. ते डायरी मेंटेन केलेली आहे सर त्याच्यासाठी जवळजवळ 250पेक्षाही जास्त विद्यार्थी या ठिकाणाहून स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत. UPSC MPSC मध्ये विद्यार्थी 256 विद्यार्थी ज्यांचा आपल्याकडे रेकॉर्ड आहे. 256 विद्यार्थी हे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये हे बघा नावाचं आता मी वाचून दाखवतो. 200 हा 256 हा शेवटचा आहे. हे असिस्टंट ॲग्रो ऑफिसर झालेले आहेत, PSI झालेले आहेत, PSI कृषी सेवक अधिकारी, तलाठी, मर्चंट नेव्ही तलाठी, जळगाव तलाठी, क्या बात आहे, कळवा निरीक्षक, ज्युनियर इंजिनियर, आरोग्य विभाग. सो हे आहे रिझल्ट या वाचनालयाचा. आणि आपण जर काही चांगली इच्छाशक्ती ठेवली आणि काही कार्य करण्याचं जर आपण ठरवलं तर काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळतं. सो आता छोटासा आपण टूर घेऊया आणि सरांची त्या टूर घेता येतात गप्पा मारूया तुमच्या. हे करत असताना काय की या ठिकाणी अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज आपण विद्यार्थ्यांना सकाळी 7 वाजल्यापासून विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतात. या ठिकाणी मॉनिटरिंग सिस्टीम आहे, वेगवेगळी महिला या ठिकाणी. अरे हां हे बघा सर इथे पूर्ण जर तुम्ही बघा इथे पूर्ण CCTV अंतर्गत हा पूर्ण कॅम्पस हा पूर्ण CCTVच्या निगराणी मध्ये आहे. आणि त्यामुळे विशेष करून विद्यार्थिनी ज्या या ठिकाणी येतात म्हणजे प्रिमायसेस मध्ये तुम्ही ज्या ठिकाणाहून शाहूनगरच्या आतमध्ये शिरतात त्यापासून त्या विद्यार्थी तो CCTV मध्ये कॅप्चर केला जातो आणि त्या विद्यार्थ्याची सुरक्षितता हे त्याचं प्रायोरिटी आहे. विद्यार्थिनीसाठी आपली स्वतंत्र कक्ष आहे, विद्यार्थ्यांसाठी विषय आहे. या ठिकाणी स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब आहे. असेच विद्यार्थी बघू शकतात. आणि इथे जसं सरांनी सांगितलं की ऑनलाईन अभ्यास करते. सो ते आहे सरांचं बघू शकतो. विद्यार्थी हे कॉम्प्युटर लॅबमध्ये आहोत आपण. आता आपण अभ्यासिकेत 2 मिनिटं टूर मारणार आहोत. अभ्यासाच्या सर्व जी आहे अभ्यासिका म्हणता येईल असं छान बसण्याची सुविधा केलेली आहे. टेबल खुर्ची प्रत्येकाला डिस्टर्ब होणार नाही असं प्रत्येकाची अरेंजमेंट आहे. आणि प्लस जी आज काळाची गरज आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चार्जिंगचे स्लॉट दिलेले आहे बघू शकतो इकडे. त्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्याकडे आज मोबाईल असतो त्यामुळे ती पण एक डिझाईन करताना काळजी घेतलेली आहे. आणि फॅन्स प्रत्येक तुम्हाला स्लॉटमध्ये दिसतील. आणि किती मजली सगळी 3. आपण स्वच्छता मेंटेन केलेली इथे पण. चालू आहे स्वच्छता करणं. अरे प्रत्येक फ्लोअरला बसण्याची मुलांची जेवणाची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी स्वतःचे डबे घेऊन येतात मुलं. वॉटर कूलर बघू शकतो. वॉटर कूलर प्युअर पाणी छान छान सुंदर बसण्याची. सर हे काय आहे डिस्कशन हॉल म्हणजे काय असतं याच्यात? मुलांना विशेष करून स्पर्धा परीक्षेमध्ये जी मुलं आहेत त्यांना डिस्कस अभ्यास करावा लागतो. त्याच्यातून काही अभ्यास करावा लागतो म्हणजे बाकीच्यांना पण डिस्टर्ब होऊ नये याच्यामुळे. त्यामुळे आपण प्रत्येक फ्लोअरला डिस्कशन कशी तयारी करता तुम्ही?
अच्छा अच्छा, म्हणजे ज्यांना जर आणि तुम्ही एकत्र करून अभ्यास करता आणि दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही ज्यामध्ये बसता. अच्छा, ग्रेट. चलो ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि बघा किती छान छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतलेली सरांनी. सर हे कसं काय तुम्हाला एवढं, तुम्ही बराच अभ्यास केला असेल या गोष्टीचा? काय होतं की विद्यार्थ्यांना म्हणजे एकटा विद्यार्थी अभ्यास करत असताना अनेक प्रकारच्या शंका मनामध्ये येतात आणि एकत्रित त्या शंकाचं निरसन जर करायचं असेल तर मुलं एकत्र येऊन आपले एखाद्या प्रश्नावर आपला व्ह्यू त्या ठिकाणी मांडण्यासाठी चर्चात्मक दृष्टीने त्यांचा मोठ्या प्रमाणात. खाली एक मुलांची होती आणि आज ही पण वरती मुलांची सेपरेट आणि प्रत्येकाची फिजिकल 300 रुपये. आणि हे महानगरपालिका महानगरपालिकेची आहे पण ॲडमिनिस्ट्रेटेड बाय आपल्या संस्था चालवते, सगळ्या संस्था फीच करते. अरे वा, ग्रेट. बघू शकतो इथे किती छान बसण्याची पण इथे व्यवस्था केलेली आहे. आणि 7:30 वाजलेले तरी विद्यार्थी पण जवळजवळ 20% भरलेले आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि येतील लोक आणि तेव्हा तोपर्यंत फुल होऊन जातात. रिस्पॉन्स कसा आहे सर? आणि या विद्यार्थी पण जवळजवळ 20% भरलेले आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि येतील लोक आणि तेव्हा तोपर्यंत फुल होऊन जातात. रिस्पॉन्स कसा आहे सर? आणि या आहे पण इथे फक्त मुली असतील. बघू शकता इथे पण मुली आता सकाळी 7:15 7:30 पण येतात आणि काही मुली मग ते रात्रीपर्यंत थांबतात सर. बघा 10 वाजेपर्यंत पण मुली इथे थांबतात. सो सेम कन्सेप्ट इथे पण सर्व त्यांना पाण्याची व्यवस्था वगैरे आपण नको डिस्टर्ब करायला त्यांना है ना, अभ्यास करता येत त्या. सो या लास्ट फ्लोअरवर आपण जाणार आहोत. सो प्रत्येक जागेचं युटिलायझेशन इथे जी काही इमारत जागा दिली असेल सरांना अलोकेट केली असेल महानगरपालिकेने, त्या जागेचा प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक जागेचा त्यांनी परफेक्ट असं वापर करून घेतलेला आहे. आणि 4th फ्लोअर आपण त्यांनी जो हॉल बांधलेला आहे तिथे काय चालतं सर? या ठिकाणी वेगवेगळे स्पर्धा परीक्षेसाठी जे मार्गदर्शन येतं, कोणी बाहेरचे वक्ते येतात त्यांच्यासाठीची आपण ही व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्टरवर पण आपल्याला काही दाखवायचं असेल त्याची व्यवस्था या ठिकाणी. काका एकंदर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ही काळजी घेतलेली आहे. म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञानच मुलांना मिळू नये तर बाहेरून सुद्धा जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना इथे बोलवलं जातं. आणि इव्हन जे अत्याधुनिक साधनं आहेत प्रोजेक्टर वगैरे स्क्रीन ते सुद्धा वापरले जातात. आणि मला इथे एक ॲड करावंसं वाटतं. मी मुरुजकर सरांना फोन केला होता परवा की आज पुस्तक दिन आहे सर, मला तुमचा वेळ हवा आहे. पण मुरुजकर सर जात होते पुण्याला, पण त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि काल पहाटे ॲक्च्युली पहाटे 2:30च्या सुमारात ते आलेले आणि तरी 7 वाजता ते शार्प इथे हजर होते. आणि यालाच म्हणतात डेडिकेशन आणि यालाच म्हणतात विद्यार्थ्यांच्याबद्दल खूप आभारी आहे. सो सर तुमचं मनापासून आभार, तुम्ही आज आम्हाला वेळ दिला. मी त्यांचा खूप आभारी आहे. अँड एज्युकेशनसाठी ते धडपड करतायत ते खूपच चांगली गोष्ट आहे. आणि असं कार्यक्रम खूप लोकांनी करायला पाहिजे हे माझी इच्छा. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आता हा व्हिडिओ कोण कुठे कुठे पाहिजे आय डोंट नो, पण एखाद्या खेडेगावात एक छोटंसं रुपटा जरी एक वाचनालय जरी ओपन झालं, हे या व्हिडिओला बघून की प्रेरित होऊन मी या व्हिडिओचं आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं मी हे यश समजेल. आणि याच अशा यूट्यूब चॅनल चालू करण्याचा कन्सेप्टच तो आहे की चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. सो त्याच्यातलाच हा छोटासा प्रयत्न होता. मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला बघायला मिळतील. आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आणि पुनश्च एकदा मुरुजकर सर तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही जे कार्य हाताला घेतलेलं आहे त्याच्यापासून मनापासून शुभेच्छा. थँक्यू.